माझं नाव आहे शरद राम पवार आणि बारामतीमधून उमेदवारी अर्ज ह्यासाठी भरलेला आहे की माझा जो कामगार वर्ग आहे, रिक्षा चालक असो, स्विगीवाला असो, झोमॅटोवाला असो, फोर व्हीलरवाला असो, सफाई कामगार असो किंवा इतर जे कामगार वर्ग आहेत, त्या कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी मी बारामती लोकसभेसाठी मी उतरलेला आहे रिंगणात। मी मुद्द्यावर ह्याच लोकांकडे मत मागणार आहे की आपण बघताय रिक्षावाल्यांचे ओपन परमिट, फोर व्हीलरवाल्यांना जो रेट वाढला होता, रेट वाढून आज 4 महिने झाले आहेत, तरी पण त्यांचा रेट कागदपत्रीच आहे। याच्याकडे कुठलाही शासन किंवा प्रशासन किंवा कुठलाही अधिकारी किंवा मंत्री याच्याकडे लक्ष देणार। त्याकरता मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे माझं पाठबळ आहे, जे कामगार वर्ग आहे त्यांचंच पाठबळ घेऊन मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे। पैशाविषयी जर बोललो तर आपण बघतोय आत्ताचं हल्ल्याचं राजकारण असं झालं आहे की पैसे फेको और तमाशा देखो, पण ते आपल्याला करायचं नाही। मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक रिक्षाचालक आहे आणि मला एवढंच आहे, मी संविधानाला मानतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलेलं आहे की तुमचं वोट 5 वर्षातून एकदाच करणार आहेत, तर तुम्ही नोटा घेऊन वोट देऊ नका। तर हे तुम्हाला जनता तुम्हाला हे करेन, म्हणजे जनता ह्यावेळेस 100% नोटा घेऊन मलाच मतदान करेन असं मला वाटतं। कसे मॅडम, गाडीवर जे लावलं आहे ना, ते एक माझी पण इच्छा आहे की बाबा आपण रिक्षा आता पण रिक्षा आहे, पण जर ही जनता आहे बारामतीकर यांनी जर ठरवलं तर ही जनता मला त्या गाडीत पण बसवीन पुढच्या काळामध्ये। मॅडम, आपण बघताय आमचे आंदोलन एवढे झाले, तुम्ही पण प्रेसवाल्याने आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे, इथून मागं पण आता पण करताय आणि माझं जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत 100% प्रेसवाले पण माझ्याबरोबर असणार आहेत आणि सर्वसामान्य। आपण बघतोय की आजपर्यंत एवढे आंदोलन झाले, एवढे हे झालं, तर ह्यांना जर मागण्या मान्य करायच्या असते तर आम्हाला हे इलेक्शनमध्ये उतरायची गरजच नव्हती, कारण मी एक सर्वसामान्य रिक्षाचालक आहे। रिक्षाचालकाला आज काय हे नाही आहे की बाबा आम्हाला काय हाऊस नाही, आम्ही काही इथून कुठली निवडणूक लढवलेली नाही आहे किंवा आम्हाला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे। आम्ही जे हे राज्यकर्ते आहेत आणि जे आपले लोकनेते आहेत इकडले सर्वांपाशी आमचे मांडलेले, ह्यांचं अडीच वर्षाचं इथून मागं सरकार झालं, मागच्या वर्षी 5 वर्षाचं भाजपचं सरकार झालं, नंतर अडीच वर्षाचं ठाकरे साहेबांचं सरकार झालं, नंतर पवार साहेबांचं हे झालं, पण ह्यांनी सगळ्यांकडे आम्ही मुद्दे मांडले। ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण, विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका।